जॉबचॉन हबमध्ये आपलं स्वागत आहे. रेल्वेमध्ये काम करायचे आणि तेही अशा ठिकाणी जिथे पगार एकदम जबरदस्त आणि नोकरीची पूर्ण गॅरंटी असेल. मग थांबा, कारण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC तुमच्यासाठी एक भन्नाट संधी घेऊन आली आहे. चला, या जॅकपॉट संधीबद्दल सगळे काही जाणून घेऊया. चला तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया की नेमकं काय काय आहे. ही कंपनी इतकी भारी का आहे, कोणती पदं आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता की नाही, पदार्पणी कसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्ज कधी आणि कसा करायचा. चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. ओके, तर सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटने. आणि मी तुम्हाला आधीच सांगतो, ही काही साधीसुधी रेल्वेची नोकरी नाहीये. नाही, ही त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. कशी? चला बघूया. तर मित्रांनो, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC यांनी एक जबरदस्त भरती काढली आहे. आणि जर तुम्ही चांगली नोकरी शोधत असाल ना, तर ही संधी सोन्यासारखी आहे हे नक्की. आता तुम्ही विचार करत असाल की हे नवरत्न काय आहे, बरोबर? तर सोप्या भाषेत सांगायचं तर नवरत्न म्हणजे भारत सरकारची एक टॉप क्लास सुपर पॉवरफुल कंपनी. इथे नोकरी लागणं म्हणजे थेट करिअरला एक बूस्ट मिळण्यासारखं आहे. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, पगार. तुम्ही विचारही करू शकत नाही, तब्बल 1,40,000 रुपये प्रति महिना. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 1,40,000 रुपये दर महिन्याला. ओके, जागा आहेत एकूण 23. तुम्हाला वाटेल की अरे फक्त 23? पण थांबा, ही पदं खूप मोठी आणि प्रतिष्ठित आहेत. त्यामुळे जागा कमी असल्या तरी संधी प्रचंड मोठी आहे. चला, आता बघूया की नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी परफेक्ट मॅच कोणतं आहे. तर बघा, मुख्यत्वे 2 प्रकारची पदं आहेत. एक आहे असिस्टंट, हे एनी 5 लेवलचं पद आहे, म्हणजे नॉन एक्झिक्युटिव्ह. आणि दुसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे असिस्टंट मॅनेजर फायनान्स, हे E1 लेवलचं म्हणजे ऑफिसर लेवलचं पद आहे. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता का? तुमची पात्रता काय असायला हवी? चला एक एक करून बघूया. बघा, इथे एक गोष्ट कॉमन आहे. दोन्ही पदांसाठी तुमच्याकडे BComची डिग्री हवीच हवी. आता असिस्टंट पदासाठी तुम्हाला BCom सोबत CA किंवा CMA इंटरमिजिएट परीक्षा पास असणं गरजेचं आहे. आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी पात्रता थोडी जास्त आहे. त्यासाठी CA किंवा CMA फायनल परीक्षा पास हवी किंवा मग फायनान्समध्ये MBA केलेलं असावं. आता वयाचं बघूया. जनरल कॅटेगरीसाठी कमाल वय आहे 30 वर्ष. पण काळजी करू नका, इथे रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 वर्षांची सूट म्हणजे 33 वर्षांपर्यंत, SC/STसाठी 5 वर्षांची सूट म्हणजे 35 वर्षांपर्यंत, आणि दिव्यांग उमेदवारांसाठी तर तब्बल 10 वर्षांची सूट आहे. ठीक आहे, पात्रता कळली. पण आता आपण त्या गोष्टीवर येऊया ज्यासाठी सगळे थांबले आहेत, पैसा. म्हणजे पगार किती घेणार, अर्ज फी किती आहे आणि सिलेक्शन कसं होणार. चला सगळं डिटेलमध्ये पाहूया. हे आकडे बघा, मन खुश होऊन जाईल. असिस्टंट पदासाठी वार्षिक पॅकेज साधारण 8 लाखांच्या आसपास आहे आणि असिस्टंट मॅनेजरचं थेट 16 लाख रुपये. विचार करा, सरकारी नोकरीत एवढा जबरदस्त पगार. अर्ज फीबद्दल बोलायचं तर जनरल OBC आणि EWS उमेदवारांसाठी आहे 500 रुपये. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे SC, ST, PWD आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाहीये, 0 फी. आता सिलेक्शन कसं होणार ते समजून घ्या. सगळ्यात आधी एक ऑनलाईन कम्प्युटरवरची टेस्ट होईल. ती पास झालात की तुमची डॉक्युमेंट्स तपासली जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलाखत फक्त असिस्टंट मॅनेजर पदासाठी आहे, असिस्टंटसाठी नाही. आणि शेवटी एक मेडिकल चेकअप होईल आणि मग तुमची निवड पक्की. चला, आता आपण शेवटच्या आणि क्रिटिकल टप्प्यावर आलो आहोत. ही संधी हातातून निसटू नये यासाठी नेमकं काय करायचं आणि कधी करायचं ते बघूया. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. चुकूनही पोस्टाने वगैरे पाठवू नका, तो अर्ज सरळ रिजेक्ट होईल. आणि या तारखा लगेच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. अर्ज सुरू झाले आहेत 4 एप्रिलपासून आणि शेवटची तारीख आहे 1 मे. हो, फक्त 1 मे पर्यंतच वेळ आहे. म्हणजे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. तर विचार करा, एक नवरत्न कंपनी, लाखोंचा पगार आणि सरकारी नोकरीची सुरक्षा, हे सगळं एकत्र मिळतंय. मग काय, हे तुमच्या करिअरच्या नेक्स्ट बिग थिंग असू शकते का? नक्कीच विचार करा. जॉबचॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.